बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, तुमच्या नजरेसमोर मी काही अशी उदाहरणं घेऊन येतोय जी ऐकल्यानंतर तुम्हाला समजेल या भारतीय जनता पक्षाला ज्या ज्या वेळेस वाढीव वेळ मिळाला त्या वेळेत या भारतीय जनता पक्षाने त्या वाढीव वेळेचा कसा दुरुपयोग केला किंवा या वाढीव वेळेचा दुरुपयोग करण्यात हा भारतीय जनता पक्ष कसा माहीर आहे ते नक्की ऐका. त्याचा हातखंडा आहे, या वाढीव वेळेचा दुरुपयोग करण्यात या भारतीय जनता पक्षाचा हातखंडा बसलेला आहे. तुम्हाला काही उदाहरणं सांगतो, लक्षात घ्या. ज्या वेळेस अगदी 1.5 वर्ष मागे जा, ज्या वेळेस नरहरी झिरवळांनी यांना नैसर्गिक वेळ दिली नाही, म्हणजे नियमाला धरून वेळ दिली नाही, फक्त 48 तासांची किंवा 72 तासांची मुदत देऊ केली कारणे देण्यासाठी या 16 आमदारांना, असा प्रश्न कोर्टाने उपस्थित केला आणि कोर्टाने काय केलं, त्यांना 7 दिवसांची जी मुदत द्यायला हवी ती 7 दिवसांची मुदत देऊ केली. चला, तुम्हाला वाढीव वेळ आम्ही आता देतो, त्या वाढीव वेळेमध्ये तुम्ही कारणं द्यायची होती. लक्षात घ्या, मला काय सांगायचंय. नरहरी झिरवळांनी यांना योग्य ती वेळ दिली नाही उत्तरासाठी, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने यांना ती वेळ देऊ केली आणि त्यामधल्या वेळेमध्ये, आलं लक्षात तुमच्या, त्यामधल्या वेळेमध्ये यांनी काय केलं, उत्तरे न देता यांनी परस्पर सरकार पाडलं, परस्पर विधानसभेचे अध्यक्ष निवडले, परस्पर राज्यातलं सरकार उलथवलं, परस्पर उपसभापतींनाच बदललं, परस्पर नवे सभापती घेऊन आले आणि राज्याचा मुख्यमंत्रीच ठरवून टाकला. लक्षात घ्या वाढीव वेळेचा कसा दुरुपयोग केला जातो ते. तुम्हाला हे उदाहरण चांगलंच माहितीये. या 7 दिवसांच्या काळात शिवसेनेचं जे नुकसान झालंय ते आजतागायत भरून येत नाहीये. जर ही 7 दिवसांची वेळ यांना दिली गेली नसती, लक्षात घ्या, त्यावेळेस ज्यावेळेस सरकार स्थापन करत होते, सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेची याचिका गेली की तुम्ही याच्यावर बंदी आणा, याच्यावर स्टे आणा, यांना थांबवा. सुप्रीम कोर्टाने मात्र त्या थांबवण्यामध्ये कुठेही हस्तक्षेप केलेला नाही. म्हणजे शिवसेनेने पर्यायाने उपसभापती नरहरी झिरवळांनी ज्यावेळेस यांना अपात्र करून टाकलं त्यावेळेस मात्र सुप्रीम कोर्टाने यांना थांबवलं, त्यांची अपात्रता थांबवली. पण नंतर ज्या वेळेस त्यांना दिलेल्या मुदतीमध्ये, वाढीव मुदतीमध्ये ज्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही कारणे द्या, त्या कारणांमध्ये मात्र, त्या वेळेमध्ये मात्र यांनी सरकार बदलवलं, त्यावेळेस मात्र कोर्टाकडनं थांबवण्यात आलं नाही. तिथेच महाराष्ट्राच्या सत्तेचा हा सारासारी पाठ बदलला. गलिच्छ राजकारणाची सुरुवात अगदी तिथून झालेली आहे. मूळ गाभा काय तो लक्षात घ्या. वाढीव वेळेचा कशा प्रकारे गैरफायदा घ्यायचा त्याचं हे उत्तम उदाहरण तुमच्या समोर मी ठेवलं. आता दुसरं उदाहरण मी तुम्हाला देतो. दुसरं उदाहरण, ज्या वेळेस जरांगे पाटील साहेबांनी मराठा आरक्षण आंदोलनामध्ये 40 दिवसांची मुदत दिली, लक्षात घ्या, 40 दिवसांची मुदत दिली. 40 दिवस मिळाल्यानंतर कशा प्रकारे ती वेळ मारून नेण्यात आली होती आणि 40 दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील, बेकायदेशीर किंवा उपमुख्यमंत्री असतील, ही सारी नवरात्रीची मंडळं फिरत होती. पण 40 दिवसात काहीच करण्यात आलं नाही. त्यानंतर मात्र ज्यावेळेस जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण चालू केलं आणि मग 2 महिन्यांची मुदत दिली, म्हणजे 24 डिसेंबर पकडा आणि 2 जानेवारी पकडा, आता काय पकडायचे ते पकडा. या 2 महिन्यांच्या मुदतीचा गैरफायदा, या वाढीव मुदतीचा गैरफायदा कसा घेतला जातो तुम्ही लक्षात घ्या. बारीक लक्ष घाला. या नेत्यांची जी स्टेटमेंट येत आहेत ना, विशेषतः छगन भुजबळ, हा छगन भुजबळ अजित पवारांच्या शब्दांच्या बाहेर असेल असं तुम्हाला जर वाटत असेल तर आपण राजकारणात कच्चे आहोत. छगन भुजबळ. दुसरं नाव सांगतो शंभूराज देसाई. हा शंभूराज देसाई एकनाथ शिंदेच्या शब्दाच्या बाहेरचा असेल असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण राजकारणात कच्चे. शंभूराज देसाई दाखवणार मी मराठ्यांची बाजू घेतोय, छगन भुजबळ दाखवणार मी ओबीसींची बाजू घेतोय, आणि त्यानंतर आजच्या दिवशी याच्यात उडी मारली आमच्या छत्रपतींनी, छत्रपती उदयनराजे भोसले. मान हा व्यक्तीला नाही, मान हा गादीला, आणि त्या गादीला मराठ्यांचं हे मस्तक, हे शिर कायम झुकणार त्या गादी समोर, कायम झुकणार. उभ्या महाराष्ट्राचं मस्तक त्या गादी समोर कायम झुकणार, कारण त्यांच्या अंगातलं रक्त आमच्या छत्रपतींचं आहे. मान हा कायम गादीला, व्यक्तीला नाही. आज छत्रपतींनी त्यात उडी मारली आणि सांगितलं 1994 मध्ये जे ओबीसींना दाखले दिले ते कुठल्या आधारावर दिले वगैरे वगैरे.
आता ह्यात तुम्ही एक गोष्ट बारीक लक्ष घाला. बावन्नकुळे ज्यावेळेस भुजबळांची काही वक्तव्य येतात त्यावेळेस बावन्नकुळे त्यात हमी भरतात, म्हणजे होकार देतात, हा मध्ये हा करतात की नाही 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 भुजबळ साहेब अतिशय बरोबर बोलतायत. थोड्याच वेळाने हे बावन्नकुळे म्हणतात की शंभूराज देसाई जे सांगतायत त्यात पण कुठेतरी काहीतरी तथ्य आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा सेफ गेम पहा. तुम्ही ओबीसींना पण दाखवताय की आम्ही तुमच्या बाजूने, तुम्ही मराठ्यांना पण दाखवताय आम्ही तुमच्या बाजूने. त्याच्यानंतर कदमांसारखे राणेंसारखे नेते येतात, ते 96 कुळी 92 कुळी 94 कुळी करून एकमेकांमध्ये वाद लावतात. मग ते म्हणतात रोटीबिटी काढतात, कदम सारखे लोक रोटीबिटी काढतात आणि कुणब्यांमध्ये आणि मराठ्यांमध्ये वाद लावतात. 96 कुळी काढल्यानंतर मराठ्यांमध्येच 96 कुळी आणि मराठा याच्यामध्ये वाद लावतात. हे अशा प्रकारचं वातावरण. त्यानंतर छत्रपती उदयनराजेंची त्याच्यामध्ये उडी आणि त्यांनी सांगितलं ओबीसींना जे दाखले दिले कुठल्या आधारावर दिले. म्हणजे तुम्ही काय करायचं या 2 महिन्याच्या वेळेमध्ये, तुम्ही असा काही झांगडगुत्ता तयार करून ठेवायचा महाराष्ट्रामध्ये की लोक कन्फ्यूज झाली पाहिजेत, इतकी कन्फ्यूज झाली पाहिजेत. अरे नेमकं मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे की नाही हेच आम्हाला सांगा, कारण आम्ही आता इतके कन्फ्यूज झालोय की आम्ही मराठा आहोत, आम्ही ओबीसी आहोत, आम्ही 96 कुळी आहोत की आम्ही कुणबी आहोत, आम्हाला काहीच कळत नाहीये. इतकं कन्फ्यूज करून टाकायचं, सगळ्या गोष्टींमध्ये झांगडगुत्ता करून टाकायचं. ते स्टेटमेंट तुम्हाला वारंवार लक्षात घ्यायला पाहिजे देवेंद्र फडणवीसांचं. तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करू शकत नाही तर लोकांना कन्फ्यूज करून सोडा, कारण लोक कन्फ्यूज झाली त्यात तुमचा फायदा जास्त आहे. आणि भारतीय जनता पक्ष या वाढीव वेळेचा फायदा घेण्यामध्ये अतिशय माहिर आहे. मराठा आरक्षण आंदोलन एक जुमला आहे की काय, असाच एक मनामध्ये प्रश्न तयार होऊ लागला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या मराठ्यांना ज्या 2 मुलांना आत्महत्या केल्यामुळे 10 लाखांचे चेक मिळाले, ते 10 लाखांचे चेक बाउन्स झाले. ज्यावेळेस अशी बातमी कानावर पडते आणि खरखरच ते बाउन्स झालेले आहेत, त्यावेळेस सरकार 420 आहे. याच्यात मध्ये मात्र मला माझी खात्री पटली. 10 लाखांचा निधी देणारा तुमचा चेक तो देखील बाउन्स होतो. 2 चेक तुमचे बाउन्स होतात. नवल वाटतं मला ह्या गोष्टींमध्ये. असो, या सगळ्या धामधुमीमध्ये शिवसैनिकांना विचार करा, या सगळ्या धामधुमीमध्ये साताऱ्यासारख्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न इतके जटिल आहेत, म्हणजे महाराष्ट्रभरच ते जटिल आहेत, पण विशेषतः साताऱ्यातल्या मान खटावचा मला इथे उल्लेख करावाच लागेल. मान खटावमध्ये, या मान आणि खटाव या तालुक्यांमध्ये दुष्काळाच्याही बाहेर जाऊन भीषण परिस्थिती आहे. मान खटावमध्ये त्या तालुक्यांना तुम्ही दुष्काळग्रस्तातून वगळून टाकलात. महाराष्ट्रभर 40 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करताय तुम्ही, 40 तालुके. त्या 40 तालुक्यांचं वैशिष्ट्य तुम्हाला ऐकायचंय शिवसैनिकांना, सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकांना वैशिष्ट्य ऐका त्या 40 तालुक्यांचं. हे 40 तालुक्यांपैकी 35 तालुके हे विद्यमान सरकारमधल्या आमदारांचे आहेत. 35 तालुके. म्हणजे तुम्ही दुष्काळ जाहीर करताना देखील विरोधकांचे तालुके कुठले आहेत, सत्ताधाऱ्यांचे तालुके कुठले आहेत असा भेदाभेद केलात. म्हणजे दुष्काळात देखील राजकारण तुम्ही केलात. 35 तालुके विद्यमान सरकारमधील आमदारांच्या जिल्ह्यांमधले आहेत किंवा विधानसभा क्षेत्रांमधले आहेत. म्हणजे जो दुष्काळग्रस्तांसाठी जो विशेष वाढीव निधी येणार आहे, त्या वाढीव निधीमध्ये सुद्धा तुम्ही मेल्ल्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लात. त्या मान खटाववाल्यांनी तुमचे काय घोडे मारले होते, त्यामुळे तुम्हाला त्यांना मान खटाववाल्यांना त्यातून तुम्ही वगळलात. माझा साधा प्रश्न आहे, भर पावसाळ्यामध्ये शेती सोडा, जनावरांचं सोडा, माणसाला पिण्यासाठी टँकर येत आहेत, तिथे भर पावसाळ्यामध्ये टँकर येत होते मान खटावमध्ये. आज त्याचा तुम्ही त्या दुष्काळग्रस्त यादीतून नावं काढली. चला एक साधं उदाहरण माझ्या समोर आलं म्हणून मी मान खटावचं नाव करतोय. असे महाराष्ट्रामध्ये कित्येक तालुके आहेत, इथे माणसांची ही अवस्था. ह्यांचं चाललंय ग्रामपंचायतीमध्ये काय झालं, ग्रामपंचायतीमध्ये आम्ही असं, तुम्ही असे तालुके बाहेर काढून ग्रामपंचायती मारू शकता. मराठ्यांना असं झुलवत ठेवून तुम्ही ग्रामपंचायती मारू शकता. मीडियाला मॅनेज केल्यानंतर एवढ्या साऱ्या ग्रामपंचायती स्वतःच्या घशात घातल्या. म्हणजे दाखवताना दाखवलं, एकही ग्रामपंचायत तुम्ही जे दाखवताय त्या तुमच्याकडे नाहीत. तुम्ही अजूनही आमचं आव्हान स्वीकारलं नाही, ती यादी जाहीर करा. अरे एकनाथ शिंदेंना मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. 40 स्वतःचे आमदार म्हणजे चोरून घेतलेले, 10 अपक्ष, 10 की 12 अपक्ष, जवळपास 52 आमदार, जवळपास 13 खासदार, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, तुमच्याकडे 9 ते 10 मंत्रीपद, सारी महामंडळ तुमच्याकडे, एवढा सगळा कात्याकूट तुमच्याकडे असताना तुम्ही 220च्या तुंतुण्या महाराष्ट्राला सांगता की आमच्याकडे 220 ग्रामपंचायती आल्या, आम्ही कसे वर आलो बघा.
एवढं सारं महाराष्ट्र, बरं पैसा तो वेगळा, अफाट अफाट हा शब्द देखील कमी पडेल एवढा पैसा तुमच्याकडे. एवढं सगळं करून 220 ग्रामपंचायतीचे ते तुंतुने, त्या अगरबत्त्या उदबत्त्या कुणाला दाखवताय तुम्ही? मग मीडियानेच दाखवली ती आकडेवारीच घ्या. चला, मीडियाने आम्हाला शून्यच करून टाकलंय, शून्य दाखवलंय. मीडियाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना 180 जागा दाखवलेत, मीडियाने दाखवलेत. आमदार नसताना, खासदार नसताना, महाराष्ट्राचं सरकार नसताना, पैसाही नसताना, पक्षाचं चिन्ह नसताना, पक्षाचं नाव नसताना, आमच्या हातातच काही नसताना 180 दिल्या. आणि तुम्हाला एवढा सारा बोंगा असताना, काय तो ग्रामीण शब्द सुचतात मला पण ते नाही वापरत मी, ते 220. आपली लायकी ओळखा, अजून देखील ओळखा. इथे आमदार खासदार कुठल्या गटाचे आहेत अजून ते उलगत नाहीये, त्याचा उलगडा होत नाहीये. आणि हे सांगतायत ही ग्रामपंचायत आमची, ती ग्रामपंचायत. म्हणजे ग्रामपंचायती यांना कळायला लागल्या कुणाकडे, ते आमदार खासदार अजून कुणाचे हे कळणं झालंय. मला नवल वाटतं ह्या सरकारांचं, किती खालच्या थराला जाणार. म्हणजे त्या सिद्धिविनायक ट्रस्टही तुम्ही पहा, एका गणपतीच्या आरतीमध्ये तो चर्सी गर्दुल्ला आणला घरात मुख्यमंत्र्यांनी, आणि त्या चर्सी गर्दुल्ल्याच्या हातून ती आरती करून घेतली. कोण तो एल्विश यादव म्हणून, कुठून राजस्थानातून कुठून आणला त्याला. एका चर्सी गर्दुल्ल्याच्या हातून घरामध्ये गणपतीची आरती करून घेतली, आणि एका गुन्हेगाराला तुम्ही त्या ट्रस्टचा अध्यक्ष करताय, सिद्धिविनायक न्यासाचा अध्यक्ष करताय. हे चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये. आपण म्हणतो ना काय चाललंय महाराष्ट्रात, आमच्या महाराष्ट्रात हे चाललंय. इतकं घाणेरड्या पद्धतीचं राजकारण उभा महाराष्ट्र पाहतोय. मराठा आरक्षण आंदोलन एक जुमला, ओबीसींना सुद्धा त्रास देणार, धनगरांना सुद्धा त्रास देणार, सगळ्यांना आपसापसात लढवणार. तुम्ही एकमेकांमध्ये लढवायचं. कालच मला वाटतं सुषमाताई म्हणाल्या, आणि त्या दिवशी मीही सांगितलं, फोडा आणि राज्य करा ही यांची सुंदर पद्धती आहे. आणि ब्रिटिशांनंतर ही पद्धती अवलंबणारे हे भारतीय जनता पक्ष एकमेव. आणि भारतीय जनता पक्षांचा गाभाच मुळात जो आहे, त्यांची जी मातृसंस्था आहे ती देखील ब्रिटिशांच्या नियमावरच काम करते. हे देखील लक्षात ठेवायचं. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. त्या 2 गरीब मुलांचे ज्यांनी आत्महत्या केली त्यांचे चेक मात्र तेवढे पास होऊ द्या, एवढीच तुम्हाला कळकळीची आणि हात जोडून विनंती. तमाम लाखो करोडो मराठा बांधवांतर्फे ही विनंती, सरकार एवढं करा मात्र. तुम्हा सर्वांची रजा घेतो. एक मराठा लाख मराठा. जय महाराष्ट्र.